नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि आता उमेदवारांची कागदपत्र जमा करण्यासाठी धावपळ सुरू झालेली असेल तर निवडणूक आयोगाने 10 जानेवारी रोजी त्यांच्या संकेतस्थळावरती एक माहिती पत्रिका जाहीर केली होती. तर त्या माहिती पत्रिकेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर माहिती पत्रिकेमध्ये उमेदवाराला काय काय काळजी घ्यावी लागणार आहे अर्ज भरताना त्याची सगळी माहिती दिलेली आहे. तर माहिती पत्रिकेमध्ये अर्ज भरताना तुम्हाला काय काय गोष्टी द्याव्या लागणार आहेत. तर त्याच्यामध्ये गुन्हेगारी संबंधीचे जोडपत्र, तुमच्यावर जर कुठले गुन्हे असतील, कुठले खटले चालू असतील तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्याबाबत सविस्तर त्याच्यामध्ये केस FIR नंबर वगैरे असतो तो लिहावा लागणार आहे. त्यानंतर निवडणूक खर्चाबाबत शपथ सादर करावयाची विवरणपत्रे व शपथपत्रे. तर निवडणुकीचा खर्च तुम्ही निवडणूक झाल्यानंतर त्यांना त्याची जी काही माहिती आहे त्याची बिलं वगैरे असतील ते जमा करायला लागणार आहेत. त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य नसल्याबाबतचा शपथपत्राचा नमुना तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे. 2001 नंतर, सप्टेंबर 2001 नंतर जर तिसरा अपत्य असेल तर तो उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र असेल. त्यानंतर मतपत्रिकेवर छापावयाचे नाव म्हणजे तुम्हाला ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, पहिल्यांदा आडनाव पाहिजे, परत बाकी पुढचं पाहिजे, की पहिल्यांदा नाव पाहिजे शेवटी आडनाव पाहिजे. तर ह्याचं फॉर्मॅट तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुमच्या उमेदवार प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी, उमेदवार प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी नेमणुकांचे पत्र, त्यांचे फोटो लागतील. ते फोटो तुम्हाला द्यावे लागणार आहेत. त्यानंतर निवडणूक चिन्हाचा तक्ता तुम्हाला 3 चिन्ह द्यावी लागणार आहेत. त्यापैकी एक चिन्ह तुम्हाला निवडणुकीत मिळणार आहे. तर त्याचा प्रेफरन्स म्हणजे प्राधान्याने कोणतं तुम्हाला पहिल्यांदा पाहिजे, त्यानंतर ते नाही मिळालं तर दुसरं कोणतं पाहिजे, दुसरं नाही मिळालं तर तिसरं कोणतं पाहिजे, अशी 3 चिन्ह तुम्हाला द्यावी लागणार आहेत. आणि काही अमाऊंट असेल डिपॉझिट, ती डिपॉझिट आता पंचायत समितीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी हे 700 रुपये अनामत असेल. राखीव जागेसाठी पंचायत समितीच्या 350 रुपये अनामत रक्कम असेल. हीच रक्कम जिल्हा परिषदसाठी ओपन जागेसाठी 1000 रुपये असेल आणि राखीव जागेसाठी 500 रुपये असेल. त्यानंतर आहे निवडणूक लढवण्याकरता उमेदवारांनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय हे 21 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि ज्या ठिकाणी, ज्या विभागामध्ये, समजा सोलापूर जिल्ह्याची निवडणूक आहे जिल्हा परिषदची, तर सोलापूर जिल्हा परिषदच्या कोणत्याही गटामध्ये त्यांचं नाव असेल तर तो उमेदवार कोणत्याही गटातून लढू शकतो. तसंच सेम पंचायत समितीसाठी पण असणार आहे. त्यानंतर अपात्र कोणाला केलं जाईल, निवडणूक आयोगाने जर खर्चाचा हिशोब दिला नसल्यामुळे अपात्र केला असेल तर तो उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी पात्र नसेल. त्यानंतर राखीव जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित जातीचं जात पडताळणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रोसेस केल्याची पावती त्याच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर आहे सूचक. सूचक हा त्यांनी दिले त्याच्यामध्ये निर्वाचक गणाच्या मतदार यादीत ज्याचे नाव समाविष्ट केले आहे अशी कोणतीही व्यक्ती सूचक म्हणून पात्र राहील. म्हणजे काय, तुमच्या कुटुंबातील, उमेदवाराच्या कुटुंबातील ही तो मतदार हा सूचक म्हणून पात्र असेल. त्यानंतर गुन्हेगारी व मालमत्ते संबंधी तसेच 2 पेक्षा अधिक अपत्य नसल्यासंबंधीचे शपथपत्र हे प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या समोर किंवा नोटरी वकिलासमोर ते करावं लागणार आहे. 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्म झालेल्या अपत्यामुळे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकास एकूण जिवंत अपत्याची संख्या 2 पेक्षा अधिक होत असल्यास ती व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरते. तर हे एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आहे नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी उपस्थित राहू शकणाऱ्या व्यक्ती व गाड्यांची संख्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात जास्तीत जास्त 2 वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. आणि जर उमेदवार मिरवणुकीने येणार असेल तर 100 मीटर अथवा पोलिसांच्या निर्देशानुसार मिरवणूक तिथं थांबवली जाईल 100 मीटरपेक्षा दूर. आणि जास्तीत जास्त 2 व्यक्तींना, उमेदवाराबरोबर जास्तीत जास्त 2 व्यक्तींना अर्ज भरण्यासाठी आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त योग्य तो केला जाणार आहे त्यांच्याकडून. नामनिर्देशन पत्राची संख्या, उमेदवार एकापेक्षा जास्त निवडणूक गणात नामनिर्देशन पत्र भरू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज आपण भरू शकतो. एका निवडणूक विभाग गणातील एका जागेसाठी एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 अर्ज भरता येतात. म्हणजे एक उमेदवार 4 अर्ज भरू शकतो जास्तीत जास्त. एखाद्या उमेदवारास राजकीय पक्षातर्फे अथवा अपक्ष अथवा इतर पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करायचा असल्यास तो प्रत्येक पक्षासाठी किंवा अपक्ष म्हणून स्वतंत्र अर्ज भरावा लागणार आहे त्याला. म्हणजे एक अपक्ष भरायचा आणि एक पक्षाकडनं भरायचा, तर त्याला 2 अर्ज भरावे लागणार आहेत. आता अनामत रक्कम तुम्हाला मी सांगितली. त्यानंतर आहे महत्वाचा बदल केला आहे त्यांनी. ओपनच्या जागेवर म्हणजे सर्वसाधारण जागेवर जर म्हणजे ओपनची जागा असेल आणि तिथं म्हणजे सर्वसाधारण ओपनची जागा असेल, म्हणजे ओपन जागा असेल तिथं ओबीसीचा माणूस उभा राहत असेल, तर त्याला जर त्यांनी जातीचा दाखला आणि जात पडताळणी जर दिली तर त्याला निम्मी रक्कम ही अनामत रक्कम भरावी लागणार आहे. एकापेक्षा जास्त जर अर्ज असतील, समजा एक माणूस एक उमेदवार 4 अर्ज भरू शकतो आणि चार अर्ज भरताना त्याला एकाच अर्जाची एकच अनामत रक्कम एकदाच भरावी लागणार आहे. नावाचं तुम्हाला सांगितलं मी, नाव कोणत्या पद्धतीने तुम्हाला मतपत्रिकेवर पाहिजे त्याचा नमुना तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यानंतर विवाहित महिलेचे मतपत्रिकेवरील नाव. तर विवाहित महिला असेल तर त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा गॅझेट म्हणतो आपण, राजपत्रात प्रसिद्ध केलेले विवाहानंतरचे नाव किंवा मग शपथपत्र ऍफिडेव्हिट तुम्हाला द्यावं लागणार आहे. मतदार यादीचा उतारा. उमेदवार हा दुसऱ्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचन गणातील मतदार असेल तर त्या मतदार यादीचा संबंधित भाग म्हणजे त्या पानाची नोंदणी, संबंधित नोंदीची एक प्रमाणित पत्र आधारसोबत जोडायला लागणार आहे. दात पडताळणी, दात वैधता प्रमाणपत्र अथवा पुरावा. राखीव जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीय प्रमाणपत्र, सत्यप्रत आणि दात पडताळणी समितीने दिलेले दात प्रमाणपत्र, दात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जर दात प्रमाणपत्र नसेल, दात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये दात वैधता प्रमाणपत्र हे निवडणूक आयोगाकडे तुम्हाला जमा करावं लागणार आहे. मूळ जाती, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र. शौचालय तुमच्याकडे तुम्ही वापरत आहात त्याबद्दलचं स्वयं घोषणापत्र, प्रमाणपत्र किंवा स्वयं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे छाननी. छाननीमध्ये नामनिर्देशन पत्र कोणत्या कारणास्तव नामंजूर होऊ शकतं, म्हणजे अर्ज कोणत्या कारणामुळे बाद होऊ शकतो हे महत्वाची काही कारणं दिलीत त्यांनी. जवळपास 5 कारणं दिलेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 15ब आणि 16 नुसार आणि किंवा त्या अंतर्गत नियमातील तरतुदीनुसार निवडणूक लढवण्यास उमेदवार म्हणून अपात्र ठरवण्यात आलेले आहे. जे काही त्यांचा जे कलम आहेत त्या नियमानुसार अपात्र ठरवण्यात आलेले उमेदवार त्यांचे अर्ज बाद होऊ शकतात. उमेदवारास किंवा सूचक यास नामनिर्देशन पत्रावर सही करण्यास अपात्र ठरवलेले आहे. म्हणजे उमेदवारास अपात्र ठरवला असेल तर तो बाद अर्ज होईल, पण सूचक जरी असेल आणि त्यांनी त्याला जरी निवडणूक आयोगाने अपात्र केला असेल ह्याच्या अगोदर तरी पण तो तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. उमेदवार, सूचक यांची स्वाक्षरी नाही अथवा त्यांची खरीखुरी स्वाक्षरी नाही, सूचक तुम्ही दिलाय त्याची डुप्लिकेट सही जरी मारली तरी तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. योग्य अनामत रक्कम भरलेली नसेल तरी तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. समजा 700 रुपये आहे आणि 500 रुपये भरले, 200 रुपये भरले नाहीत तरी तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. राखीव जागेवरून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास आवश्यक कागदपत्रे जोडली नसतील तरी पण तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तर ही होती काही कारणं, कोणत्या कारणामुळे अर्ज बाद होऊ शकतो त्याची कारणं. जे चिन्ह वाटप असेल त्यानंतर अर्ज छाननी झाल्यानंतर चिन्ह वाटप होईल. तर त्या चिन्ह वाटपामध्ये जे पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करतील किंवा ज्यांची नोंदणी आहे त्यांचे जे चिन्ह आहेत ते त्यांच्यासाठी राखीव असतील. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी. तर पहिला गट भारत निवडणूक आयोगाने म्हणजे सिक्वेन्स कसा असणार आहे, त्याचा क्रम कसा असतो, उमेदवाराचा क्रम हा कसा असेल, तर उमेदवाराचा क्रम हा भारत निवडणूक आयोग म्हणजे राष्ट्रीयकृत पक्ष आहेत ते, जसं की भारतीय जनता पार्टी,
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाकडे राज्य निवडणूक आयोगाकडे जे नोंदणीकृत पक्ष आहेत ते म्हणजे प्रादेशिक पक्ष जे महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत असे पक्ष म्हणजे ते त्यांचा दुसरा गट येतो आणि तिसरा गट येतो हा अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष. जसं की स्थानिक लेवलला ज्या आघाड्या असतात त्या आघाड्या म्हणजे ते तिसऱ्या गटामध्ये येतात. जे पहिला गट त्यांनी गट केलेत पहिल्या गटामध्ये नॅशनलाइज पक्ष आहेत जसे की भाजप काँग्रेस असे पक्ष आहेत. दुसऱ्या गटामध्ये त्यांनी शिवसेना सारखे नाही का शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तर अशा प्रकारचे हे दुसऱ्या गटामध्ये पक्ष आहेत. तिसऱ्या गटामध्ये स्थानिक आघाड्या आहेत ना त्या असणार आहेत आणि चौथ्या गटामध्ये अपक्ष उमेदवार असतील. तर वरील प्रमाणे प्रत्येक गटातील उमेदवाराचा क्रम लावताना तो मराठी भाषेतील वर्णानुक्रमानुसार लावण्यात यावा. उमेदवाराचा क्रम लावताना प्रथम त्याचे आडनाव नसल्यास नाव व त्यानंतर पत्ता विचारून घ्यायचा. म्हणजे आडनावाच्या पहिल्या अल्फाबेटिकल अक्षरानुसार ते उमेदवाराचा सिक्वेन्स हा लावण्यात यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मतपत्रिकेवर नावे छापताना त्याचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांक नमूद केलेल्या 15 डिसेंबर 2023 राहील. 15 डिसेंबर 2025 ला जे काही परिपत्र काढलं होतं त्याच्यानुसार ते नाव असणार आहे. भाग 4 मध्ये नमूद केलेल्या आधारे निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रामध्ये तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे त्याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. ज्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवणार आहे त्या पक्षाचा उल्लेख त्या अर्जामध्ये असणं आवश्यक आहे. आणि शेवटी सगळ्यात तुम्हाला मुक्त चिन्हाची यादीतील चिन्हापैकी जास्त कोणते 3 मुक्त चिन्हाची प्राधान्य क्रमानुसार मागणी करता येईल. 3 ऑप्शन द्यायच्यात निवडणूक आयोगाकडे. समजा रिक्षा कपबशी आणि शिट्टी पाहिजे तर ह्याच्यात तुम्हाला क्रम द्यायचे आहेत. पहिल्यांदा कुठला पाहिजे कोणतं चिन्ह पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केलं जाईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी लेखी सूचना देणं आवश्यक आहे. उमेदवारी मागे घेण्याचा दिवस हा 27 जानेवारी हा आहे आणि 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज द्यावा लागणार आहे मागे घेणार असेल तर. त्यानंतर आहे निवडणूक प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी इत्यादी नियुक्त करण्याकरता अर्जाचे नमुने व माहिती. तर हे जे काय आहेत तर त्यांचे ओळखपत्र तुम्हाला घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्यांचे आयडेंटिटी साईज फोटो त्यांच्याकडे जमा करायला लागणार आहेत. त्यांचं मतदानाच्या दिवसाच्या किमान 1 दिवस अगोदर नेमणूक पत्र ताब्यात घेतली जावी. म्हणजे तुम्ही जे पोलिंग एजंट देणार आहात त्यांचे ओळखपत्र ही 1 दिवस अगोदर त्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला घ्यावी लागणार आहेत. मतमोजणी प्रतिनिधींना ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही अथवा इतर मतमोजणी केंद्रात फिरू दिले जाणार नाही. निवडणूक प्रति काही त्यांनी हे दिलं काही गोष्टी सांगितल्या त्या सविस्तर वाचून नाही दाखवत. खर्चाची मर्यादा. तर आता खर्चाची मर्यादा किती असेल तर जिल्हा परिषदेसाठी ज्या जिल्हा परिषदेमध्ये 71 ते 75 निवडणूक गट आहेत म्हणजे जिल्हा परिषदेचे गट आहेत त्या गटामध्ये 9 लाखापर्यंत तुम्ही खर्च करू शकता. पंचायत समितीला 6 लाखापर्यंत लिमिट आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये तर त्यांना जिल्हा परिषदेसाठी 7.5 लाखापर्यंत 7,50,000 आणि पंचायत समितीमध्ये 5,25,000 आणि 50 ते 60 निवडणूक विभाग असतील तिथं जिल्हा परिषदेसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4.5 लाख रुपये खर्च करता येणार आहे. निवडणूक खर्चाकरता बँक अकाउंट. निवडणुकीमध्ये उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे तसेच त्या अनुषंगाने करावयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने राष्ट्रीयकृत शेड्यूल्ड सहकारी बँकेत एक स्वतंत्र खाते बचत किंवा चालू उघडावे व त्या खात्याचा तपशील नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ते खातं द्यावं लागणार आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्रासोबत अशा बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची प्रत आणि अद्ययावत अकाउंट स्टेटमेंटची स्वसाक्षरीकृत प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करायची आहे. पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणि स्टेटमेंटची झेरॉक्स हे तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे.
आणि निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. प्रचार कसा करायचा, कसा प्रचाराची कालावधी काय? निवडणूक प्रचार काळामध्ये सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. म्हणजे अ, काय म्हणतो आपण त्याला, ध्वनी शब्दाचा वापर करता येईल. प्रचार फेरी किंवा प्रचार मिरवणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरता 3 तारखे व जास्तीत जास्त, म्हणजे तुम्ही जर प्रचार मिरवणूक करत असाल, प्रचार फेरी करत असाल, तर जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त 3 वाहने 4 चाकी अथवा 3 चाकी व इतर वाहने 2 चाकी असू शकतील. म्हणजे 10 पैकी 3 4 चाकी वापरता येणार आहेत आणि बाकीची 6 7 वाहनं ही दुचाकी असतील. त्यापेक्षा जास्त वाहनं तुम्हाला वापरता येणार नाहीत. त्यानंतर आहे नकली डमी बॅलेटिंग युनिट. नकली डमी बॅलेटिंग युनिट तुम्ही वापरू शकता. सदर जे मतदाराच्या समजून सांगण्यासाठी मतदारांना तुम्ही जे लाकडी बॅलेट वापरू शकता. लाकडी, प्लास्टिक किंवा प्लाय मध्ये असतं ते. त्या सफेद किंवा करडा रंग असू नये, त्या सफेद किंवा करडा ग्रे रंग असू नये असं म्हणलं त्यांनी. आणि त्याची लांबी, रुंदी, उंची किती असावी ते दिलंय. 10 इंच लांबी, 6 इंच रुंदी आणि 1 इंच उंची त्याची असावी असं त्यांनी म्हटलं आहे. अनधिकृत ओळखपत्र चिठ्ठी. राजकीय पक्ष तथा उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्र तसेच त्याचा मतदारातील अनुक्रमांक सापडणे सुलभ व्हावे यासाठी, म्हणजे तुम्ही आपण जे देतो चिठ्ठ्या वगैरे, तर त्या चिठ्ठ्या तुम्ही देऊ शकता, पण त्या चिठ्ठ्यावरती कोणत्याही पक्षाचं चिन्ह, कोणत्याही उमेदवाराचं नाव नसावं. आणि 100 मीटर अंतराच्या आत कोणतीही व्यक्ती आढळून आली, म्हणजे छपाई केलेली ओळख चिठ्ठी मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावरती तुम्हाला हे बसता येणार नाही, म्हणजे ते देता येणार नाही ते चिठ्ठी वगैरे. छपाई स्वरूपाच्या प्रचार साहित्याबाबत काय बंधनं त्यांनी घालून दिलीत आपल्याला. स्वच्छता राखण्यासाठी भिंतीवर जाहिराती न लावणे. कोणाही व्यक्तीने कोणतीही खाजगी मालकीची जागा, इमारत, स्मारके, पुतळ्याचे चौतरे, भिंती, कुंपणे, वृक्ष अथवा सार्वजनिक वापराच्या जागेचे विद्रुपीकरण होईल अशा रीतीने निवडणूक प्रचार विषयक पत्रके, जाहिराती, कापडी फलक, भित्तीपत्रके लावू नयेत असं त्यांनी म्हटलंय. मतदान यंत्र व स्ट्रॉंग रूम बद्दल काय त्यांनी माहिती दिली आहे. मतदान प्रक्रिया, मतदानाची पद्धत कशी असेल ते दिलंय त्यांनी. मतदान गुप्त पद्धतीने मतदाराने समक्ष हजर राहून करायचे आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर मतमोजणी. आता मतमोजणी खालील त्याच्या खालील कोणत्या दिवशी करता येणार आहे. ज्या दिवशी मतदान चालू असेल त्या दिवशी उमेदवारांनी किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीने कोणत्या गोष्टी करू नयेत त्याची एक नियमावली त्यांनी लिहिली आहे. आणि मतदान करायला जाताना कोणकोणते ओळखपत्र तुम्हाला चालतील त्यापैकी एक चालेल असं त्यांनी लिस्ट दिली. त्याच्यामध्ये पासपोर्ट हा चालू शकतो, आधार कार्ड चालू शकते, वाहन चालवण्याचा परवाना चालू शकतो. त्यापैकी जे मी वाचतोय त्याच्यापैकी एक तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही मतदान करू शकता. पॅन कार्ड चालू शकते, किंवा मग तुमच्या केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम आणि ज्या काही इतर काही सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र ते चालू शकते. राष्ट्रीयकृत बँका किंवा अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, बँकेचे पासबुक असेल तरी तुम्ही ते मतदान करताना घेऊन जाऊन तुम्ही मतदान करू शकता. रोजगार हमी योजनेचे जे मनरेगा कार्ड आहे ते सुद्धा तुम्ही घेऊन, त्याचा फोटो असला पाहिजे, ते सुद्धा तुम्ही मतदान करताना घेऊन जाऊ शकता. हे जर आधार कार्ड, पॅन कार्ड नसेल तर, मतदान ओळखपत्र नसेल तर, स्वतंत्र सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, ह्या काही त्यांनी गोष्टी दिल्यात त्या तुम्ही त्यापैकी एक तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे तुमची ओळख पटवण्यासाठी. मतमोजणी, उमेदवारांना मतमोजणीसाठी निश्चित केलेले ठिकाण, दिनांक, वेळ तशी मतमोजणीची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे याबाबत उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. रकमेचे निवडून आल्याचे प्रमाणपत्र, एकापेक्षा अधिक जागेवर निवडून येणं व अनामत रकमेचा परतावा, निवडून आल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर मिळणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 7 दिवसात, समजा तुम्ही 2 जागेवरती निवडून आलाय, तुम्ही जिल्हा परिषदला अर्ज भरलाय, पंचायत समितीला अर्ज भरलाय आणि तुम्ही दोन्ही ठिकाणी निवडून आलेला असाल तर तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये कोणत्याही एका जागेवरती निवडून आलेल्याचा तो राजीनामा द्यावा लागणार आहे.
तर कोणकोणते अनामत रक्कम ही तुम्हाला अनामत रक्कम कोणाकोणाला महागारी कशी मिळेल हे त्यांनी दिलेलं आहे. खालील उमेदवाराची अनामत रक्कम त्यांना परत मिळू शकेल. कोणाची रक्कम परत मिळू शकेल? जर उमेदवाराचे नाव निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या यादीत दाखवण्यात आले नसेल म्हणजे त्या उमेदवाराचे नाम निर्देशन पत्र अवैध ठरले किंवा ज्या उमेदवाराने आपली उमेदवारी मागितली असेल उमेदवार ज्यांनी अर्ज मागितला त्यांची अनामत रक्कम त्यांना परत देण्यात येणार आहे. मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी जो उमेदवार मरण पावला, एखादा उमेदवार मरण पावला मतदान चालू व्हायच्या अगोदर, तरी त्याला त्यांची डिपॉझिट अनामत रक्कम त्यांना परत मिळणार आहे. जेथे मतदान करण्यात आले आहे अशा निवडणुकीत उमेदवार निवडून आला नाही परंतु त्यास मिळालेली वैध मतांची संख्या ही सर्व उमेदवारांना मिळालेल्या वैध मतांच्या एकूण संख्येच्या 1/8 अधिक आहे पेक्षा अधिक आहे अशा उमेदवाराला, म्हणजे आपण जे म्हणतो ना डिपॉझिट जप्त झालं, डिपॉझिट वाचलं नाही, तर ते 1/8 मत तुम्हाला तुमचं डिपॉझिट वाचवण्यासाठी मिळणं गरजेचं आहे. तर येथे आवश्यक असे नमुने जोडावेत. आता त्यांनी प्रकरण 13 मध्ये कोणकोणते फॉर्म्स आणि नमुने दिलेत तर ते दिले त्यांनी. नाम निर्देशन पत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी, मत्ता दायित्व, तुमचं कर्ज किती आहे, तुमची प्रॉपर्टी स्थावर मालमत्ता, अजंग मालमत्ता किती आहे याच्याविषयी तुम्ही माहिती द्यावी लागणार आहे. शौचालय वापराबाबतचं हमीपत्र, त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याबाबत संबंधी सूची, नमुना 2A व 2B, निवडणूक प्रतिनिधींची नेमणूक रद्द करण्याबाबत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तर हे माझ्याकडे माहिती पत्रक आलेलं होतं, म्हणजे मी वेबसाईटवरून डाउनलोड केलं होतं निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र राज्याच्या. तर हे माहिती ही म्हणजे आता इच्छुक आहेत उमेदवार जे अर्ज भरणार आहे त्यांच्यासाठी महत्वाची असेल असं मला वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ह्या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि जर आमचे व्हिडिओ असेच आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.